नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती तंत्र या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, शेतीमधून जर भरपूर नफा कमवायचा असेल, तर योग्य पिकाची अगदी योग्य वेळेत लागवड करणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून त्या पिकाच्या उत्पादनावेळी बाजारात मोठी मागणी असेल आणि उत्पादन वाढू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल ते मेमध्ये घेतली जाणारी अशी 5 पिके बघूयात, जी तुम्हाला चांगला नफा मिळवून देतील. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतीविषयक सर्व माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, एप्रिल-मेमध्ये घेतल्या जाणाऱ्या 5 पिकांपैकी पहिलं पीक म्हणजे काकडी. काकडीला नेहमी चांगली मागणी असते. पीक लागवडीपासून 35 दिवसांत काकडी निघायला लागते आणि पुढच्या 35 दिवसांत पहिला तोडा चालू होतो. योग्य व्यवस्थापनातून अगदी 15 ते 20 टनापर्यंत काकडीचं उत्पादन सहज मिळू शकते. दुसरं पीक म्हणजे टोमॅटो. हे पीक वर्षभर घेतले जाते. एप्रिलमध्ये लागवड केली तर याची काढणी जून ते जुलैमध्ये केली जाऊ शकते. टोमॅटो लागवडीसाठी अथर्व, किरण, भाऊ या वाणांचा आपण वापर करू शकतात. यानंतरचं कारलं हे पीक, याचा कालावधी 4 ते 5 महिन्यांचा असून योग्य नियोजन असल्यास हे पीक बंपर उत्पादन देऊ शकते. 55 ते 60 दिवसात कारली तोडणी सुरू होते. कारली पिकासाठी ड्रीप आणि मल्चिंगवर लागवड केली तर यातून बेसल डोसचा खर्च कमी होतो. बेसल डोसच्या जागी तुम्ही वॉटर सोल्युबल खतांचा वेळोवेळी वापर करू शकता. यातून चांगला नफा मिळू शकतो. यानंतरचं पीक म्हणजे तुम्ही भेंडी पिकाची लागवड करू शकता. हे पीक 45 ते 46 अंश तापमानात देखील तग धरून राहते. याआधी घेतलेल्या पिकाच्या मल्चिंगवर भेंडी लागवड करता येते किंवा लागवडीपूर्वी बेड तयार करून त्यावर मल्चिंग अंथरली तरी देखील जास्त उत्पादन घेऊ शकता किंवा ड्रीपवर देखील भेंडी लागवड करता येते. यानंतरचं पीक म्हणजे कोथिंबीर. हे पीक वर्षभर घेता येते, परंतु इथून पुढे कोथिंबीरची मागणी अधिक असते. याचे कारण म्हणजे वाढते तापमान. यामुळे पीक पिवळे पडणे किंवा पिकाची वाढ न होणे यासारख्या समस्या येतात. याने बाजारात कोथिंबीरची आवक कमी राहून मागणी वाढते. हे पीक 45 ते 40 दिवसात तयार होणारे असून आणि कमी खर्चात येणारे असून चांगला नफा देते. कोथिंबीरसाठी पाणी व्यवस्थापनात रेन पाईप किंवा स्प्रिंकलरचा वापर फायदेशीर ठरतो. तर शेतकरी मित्रांनो, ही सर्व पिके कमी कालावधीची असून चांगला नफा देणारी आहेत. तर या पिकांची एप्रिल ते मे महिन्यासाठी लागवड नक्की करा आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.